नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रात RTOची संख्या वाढत आहे आणि 2 तालुक्याच्या ठिकाणी RTO कार्यालय होत आहेत, मंजुरी मिळत आहे आणि आता इथं मोटर मेकॅनिकल दर्जाच्या अधिकाऱ्यांची अत्यावश्यक आहे की आता RTOकडं कारवाईसाठी दक्षता पथकांच्यासाठी वाहनांची संख्यासुद्धा वाढत आहे. आता त्यांना जे ड्रायव्हर मागवले जातात ते ST महामंडळाचे ड्रायव्हर मागवले जातात, परंतु इथं मोठ्या पद्धतीत इन्स्पेक्टर लोकांची मोटार मेकॅनिकल इन्स्पेक्टर दर्जांची अधिकाऱ्यांची कमतरता आहे. आपण 4-5 वेळेस सरकारला पत्र लिहिलेली आहेत की बाबा 500 इन्स्पेक्टरची इथं तात्काळ गरज आहे. कारण हे जरी आधुनिक तंत्रज्ञानावरती पेपरलेस सेवेनं जरी ही कामं चालणार असतील तरी आता इथं टेस्टिंग मशीनसुद्धा प्रत्येक ठिकाणी येणार आहेत. शिवाय स्क्रॅपिंग ॲक्टसुद्धा आहे. म्हणजे इथं कर्मचारी हवे आहेत. शिवाय आता प्रत्येक RTO कार्यालयात गाड्या आहेत, पण दक्षता पथकं कमी आहेत, वायुवेग पथकं कमी आहेत आणि त्याच्यासाठी इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी हे लागत असतात. आणि शासनानं विशेष बाब म्हणून तात्काळ 500 मोटार मेकॅनिकल दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. आणि जर हे 500 अधिकारी मिळाले तात्काळ की तर इथली वाहतूक व्यवस्थासुद्धा सुधारेल. आणि RTOची जबाबदारी आहे रस्त्यावरची वाहनांची तपासणी करायची. असा वाहन मालकांच्यावरती सुद्धा कुणाचा धाक राहिलेला नाही आणि अधिकारी मात्र गोल 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 चक्कर करण्याच्या नादातच असतात. आता ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा कर्मचारी नको आहेत. काही बरेचसे त्याचे दुष्ट प्रवृत्तीचे अधिकारी आहेत, त्यांना नवीन कर्मचारी इथं नको आहेत, वाटेकरी नको आहेत. कारण इथं लाच खाऊनच कामं केली जातात आणि ह्या अधिकाऱ्यांना खाजगी नोकर ठेवून त्याने मग पासिंगच्या ठिकाणी खाजगी नोकर, लॉबिंग करायला खाजगी नोकर आणि त्यांना मग हे आपल्या वाटेकरी नको आहेत, आपल्या मलाईच्या वाटेकरी नको आहेत. म्हणून सुद्धा त्या RTO अधिकाऱ्यांच्या सुद्धा पोटात दुखत असतंय. तर आपण कालच मुख्यमंत्र्यांना आणखीन पत्र लिहिलं. हे 5वं पत्र आहे की जरी शासनानं हिरवा कंदील दिला असला तरी ज्याला न्यायविधीकडून मान्यता मिळणं गरजेचे आहे. तर आम्ही मुख्यमंत्र्यांना स्पष्ट पत्र लिहिलेलं आहे की तात्काळ 500 मोटार मेकॅनिकल दर्जाच्या इन्स्पेक्टरांची भरती करा की इथं गरज आहे रस्त्यावरची वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची. आता प्रत्येक RTOकडं पुरेशी गाड्या झालेल्या आहेत, वाहनं झालेली आहेत, अगदी ST महामंडळाचे चालकसुद्धा आहेत, परंतु इन्स्पेक्टर दर्जांचे अधिकारी इथं नाहीत. शिवाय पेपरलेस सेवेनं हे काम चालतं, फेसलेस सेवेनं हे काम चालतं. तर लवकरात लवकर